राजधानी दिल्लीत झालेल्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर सत्ताधारी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी देशभरात शांततापूर्ण आंदोलन सुरू केले आहे। रत्नागिरी शहरात आज संविधान सन्मान मंच रत्नागिरीतर्फे शिवतीर्थ मारुती मंदिर ते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मूकमोर्चा काढण्यात आला। या मूकमोर्चामध्ये राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सहभागी झाले। महिला वर्गाचा मोर्चात मोठा सहभाग दिसून आला। आज निघालेल्या मोर्चात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण दिसून आले। मूकमोर्चा असल्याने कोणतीही घोषणाबाजी झाली नाही, मात्र फलक संदेश देत होते। मोर्चाच्या समारोपावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ही भव्य मूक पदयात्रा सर्वसमावेशक दिसून आली। समोर असलेला जो मंच आहे त्या मंचाच्या समोर उभं राहायचं आहे आणि आतापर्यंत जर शांततेने ही मूकपदयात्रा आली, त्यानंतर आपल्या एक तरुण व्यक्ती आपल्याला आपले जे विचार आहे ते आपल्यासमोर ठेवतील आणि त्यानंतर जनगणना आपला राज्य घेऊन या मोर्चाची शांतता होणार आहे। कोणीही जायचं नाही। आपल्या या देशाचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी इथे थांबायचे। नगर परिषदेच्या समोर असलेला जो मंच आहे त्या मंचासमोर सगळ्यांनी उपस्थित राहायचे। सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी सगळ्यांनी उभं राहूया आणि नगर परिषदेच्या उजव्या साईडला गेटच्या उजव्या साईडला जे स्टेज उभं केलं आहे गाडीवरती, त्याच ठिकाणी सर्वांनी शांततेने उभं राहूया। सर्वांना विनंती आहे, जे प्रमुख वक्ते आहेत त्यांनी स्टेज जवळ यायचं। इथे गाडी आहे, इथे सभा होणार आहे, वक्ते बोलणार आहे। वक्ते आहे त्यांनी गाडीचं नाव कृपा करून ज्यांच्याकडे फलक आणि झेंडे आहेत त्यांनी ते कृपया जवळ उभे असलेल्या स्टेजच्या जवळ असणाऱ्या गाडीमध्ये ठेवायचे आहेत। सर्वांना विनंती आहे, ज्यांच्याकडे हातामध्ये फलक आणि ध्वज आहेत त्यांनी ते ध्वज आणि फलक स्टेजच्या बाजूला जी गाडी आहे त्या गाडीमध्ये कृपया ठेवावे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।